येत्या 2 दिवसात मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही तर निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेवर बहिष्कार घालू अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली। मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली। मराठा समाजाला सरकारने जाहीर केलेलं 16% आरक्षण अजून लागू झालेलं नाही। त्याचप्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेतलेले नाहीत असा आरोप या समन्वयांकडून केला जातोय। ज्या आंदोलकांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यांच्या वारसांना दिलेल्या नोकरीचं आश्वासनही सरकारने पूर्ण न केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येतोय। नोव्हेंबरला 29 नोव्हेंबरला ज्या दिवशी आरक्षणाची घोषणा झाली त्या दिवशी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्री आझाद मैदानावरचं आमचं उपोषण सोडण्यासाठी आले होते। त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की जे मराठा बांधव ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या मराठा बांधवांच्या घरच्यांना आम्ही तात्काळ नोकरी देऊ, त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांना 10-10 लाख रुपये मदत करू आणि इतर मागण्या सगळ्या आम्ही तात्काळ मार्गी लावणार आहोत। परंतु उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आमचं उपोषण सोडून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची फसवणूक केली। यात मराठा समाज त्यांचं म्हणणं आलं की मी घरात जरी बसलो तरी हरकत नाही, मराठा समाज निश्चितच शिवसेनेला भाजपाला घरामध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही।